नमस्कार मित्रांनो, मी सुरेश यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अपात्र रेशन कार्ड मोहीम सुरू झालेली आहे. कोणाचे कार्ड बंद होणार, कोणाचे चालू राहणार, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा व तुम्ही जर नवीन असल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात शिधापत्रिका राशन कार्ड संदर्भात मोठी मोहीम सुरू केली आहे. राज्यातील अनेक अपात्र लाभार्थ्यांकडून मिळणारा धान्याचा लाभ थांबवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर गरजू असलेल्या नागरिकांना नवीन राशन कार्ड देण्याची हमी सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि धवल प्रकरणातील सर्व शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे मित्रांनो. व हे सर्व शिधापत्रिका शोध मोहिमेनुसार सुरू होणार आहेत आणि उत्पन्नासह रहिवासी पुरवठ्यासह याची सक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, महत्वाचे मुद्दे आपल्याला असे आहेत की अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत आणि पात्र लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आहे. तर मित्रांनो, हे कधी होणार आहे व केव्हा होणार आहे ही सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व एकही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, रेशन कार्ड मोहीम का सुरू झाली तर या मागचं सर्वात मोठं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर राज्य सरकार राशन कार्ड डेटाबेस मध्ये मोठ्या प्रमाणावर अपात्र शिधापत्रिका धारक असल्याची माहिती मिळाली होती. म्हणजेच मित्रांनो, जे आपलं एक राशन कार्ड डेटाबेस असतो त्याच्यामध्ये ना तुम्हाला खूप असे एक अपात्र राशन घेणारे एक असे भेटले होते. तर मित्रांनो, वर्तवण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिल पासून ही सुरू झालेली मोहीम आपल्याला 31 मार्च पर्यंत चालणार आहे. तर रेशन कार्ड 3 टप्प्यांमध्ये मोहीम सुरू होणार आहे मित्रांनो. तर माहिती संकलन म्हणजेच डाटा कलेक्शन मध्ये या टप्प्यात सुद्धा तुम्हाला मिळू शकते व ऑनलाईन अर्ज भरण्याची सासून सुद्धा तुम्हाला भेटू शकते. निवासाचा पुरावा जन्मानुसार 1 वर्षाच्या आतला असावा. आधार कार्ड तुम्हाला पाहिजे तिथं किंवा निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा इथं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, कोण अपात्र ठरू शकतो? ज्याचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे व ज्याच्याकडे पूर्व शिधापत्रिका नव्हती किंवा रद्द झाली होती, तर त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे आणि त्याचे योग्य पुरावे आहेत. तर हेच मित्रांनो अपात्र ठरू शकतात. आणि नागरिकांनी काय करावे त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं राशन कार्ड व्यवस्थित म्हणजे प्रतीने तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. तर ऑनलाईन राशन कार्ड ऍप्लिकेशन वेळेत भरावे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. चुकीची माहिती किंवा फसवणूक केल्यास शिधापत्रिका कायमस्वरूपी बंद होऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो, रेशन कार्ड नवीन अपडेट सुद्धा आपल्याला इथं बघायची एक टेक्निक आलेली आहे मित्रांनो. शासनाची ही पाऊल नागरिकांना योग्य लाभ पोहोचण्यासाठी दृष्टिकोनातून अति आवश्यक होती. शिधापत्रिका म्हणजे केवळ धान्य मिळण्याचं साधन नसून ती एक ओळख आहे आणि एक हक्क आहे मित्रांनो. ती योग्य वेळी तुम्ही माहिती भरून अर्ज करू शकता. यासाठी हवी असल्यास मी अर्जासाठी मदत करतो मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की सांगा. थँक्यू. Thanks for watching this video. Visit again.